रोज एटीएम मधून फक्त 100 रुपये काढायचा तो फौजी. त्या 100 रुपये मागची जर तुम्ही स्टोरी ऐकाल तर तुमचे डोळे पाणावतील. फौजी रोज एटीएम मध्ये यायचा आणि रोज 100 रुपये काढायचा. असं रोज चाललं होतं आणि एके दिवशी गार्डने एटीएमच्या न राहून विचारलं, साहेब रोज असे थोडे थोडे पैसे काढण्यापेक्षा एकदाच तुम्ही पैसे का काढत नाही? फौजी गालात हसला आणि त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून गार्ड एकदम थक्क झाला, भावूक झाला. माझं अकाउंट माझ्या बायकोच्या मोबाईल नंबरशी लिंक आहे आणि जेव्हा मी रोज पैसे काढतो मोबाईल वरती मेसेज जातो आणि त्या मेसेजमुळे माझ्या बायकोला कळतं की आपला नवरा सुरक्षित आहे, सेफ आहे. ते पहाडी एरिया असल्यामुळे नेटवर्क नसल्यामुळे आम्हाला रोज बोलता येत नाही आणि ती टेन्शन मध्ये असते की मी आज सुरक्षित आहे, सेन्सिटिव्ह एरिया असल्यामुळे. पण हा एटीएम त्यांचा रोजचा कम्युनिकेशनचा मार्ग. ती फक्त 100 रुपयाची ट्रान्झॅक्शन नव्हती, ती एका बायकोसाठी आपला नवरा सुरक्षित आहे या मेसेजची पावती होती. रोज सीमेवरती स्वतःचं जीव पणाला लावून आपल्या देशाचं रक्षण करतात आणि कुठेतरी त्यांच्या पाठीमागे ती फॅमिली त्यांची रोज वाट बघत असते, त्यांच्या फोन कॉलची, त्यांच्या मेसेजची. ही स्टोरी मला का रिलेट झाली कारण मी एका रिटायर्ड फौजीची मुलगी आहे. तेव्हा तरी मोबाईल सुद्धा नव्हता माझ्या पप्पांकडे आणि आम्ही फक्त त्यांच्या पत्राचीच वाट बघायचो. महिन्याला 2 महिन्याला पत्र यायचं. जम्मू काश्मीर सारख्या सेन्सिटिव्ह एरियामध्ये माझ्या पप्पांनी ड्युटी केली आहे. पत्र हेच कम्युनिकेशनचं एकमेव साधन होतं तेव्हा. आपलं घर, आपली माणसं, आपलं आयुष्य पाठीमागे ठेवून देशाच्या रक्षणासाठी उभ्या असलेल्या प्रत्येक फौजीला सलाम. जय हिंद.